छोटीशी चळवळ ही त्या क्षेत्रातील कितीतरी हेक्टर जमीन आज ओलिताखाली आली. वडील हे संपर्कात आल्यामुळे त्यांना कोविड पॉझिटिव्ह आल्यातून निघून गेले. तर तो खूप मोठा दुखवटा माझ्यावरती होता. कमीत कमी 200 पेक्षा जास्त रुग्ण आम्ही ज्यांची परिस्थिती O2 कॉन्सन्ट्रेट म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी असताना देखील आम्ही त्या पेशंटला त्या ठिकाणी कव्हर केले. काय सांगाल? खरं तर आंबेहोळ गावाच्या सरपंचपदी आपल्या रूपात आपल्या सौभाग्यवती यांची सरपंचपदी वर्णी लागलेली आहे. पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल? नमस्कार, मी डॉक्टर संदीप राठोड. खरं तर गावाचं आणि आमच्या पूर्ण बॉडीचा आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो. आणि गावाने जो विश्वासाने आमच्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे आणि 100% गावाचं रूप बदलवण्यासाठी किंवा गावाच्या प्रगतीसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आदरणीय आमदार साहेब मंगेशदादा चव्हाण विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने आम्ही नेहमीच जास्तीत जास्त निधी आणून गावाचा कसा विकास करता येईल या गोष्टीवर आमचं नेहमी भर राहील आणि नक्कीच आम्ही गावाचा विकास आणि रूप बदलवण्याचा प्रयत्न करू. खरं तर वैद्यकीय क्षेत्राकडे वळण्याचा आपला कौल कसा होता? खरं तर आमचे वडील मदनसिंग राठोड हे कैलासवासी मदनसिंग राठोड हे प्राथमिक आरोग्य केंद्र राजनगाव आणि इतर PSC सेंटरला त्यांनी सेवा देत असताना गोरगरीब पेशंट्स असतील त्यांना योग्य मार्गदर्शन वेळोवेळी सगळ्या आरोग्याच्या गोष्टी उपलब्ध करून देत होते. आणि त्याच अनुषंगाने घरात डॉक्टर गोरख राठोड हे आमचे काका तेही वैद्यकीय सेवा बजावत असताना दोघांच्याही जे गोरगरिबांबद्दलचं आरोग्याबद्दलचं जे वारसा आहे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी हा पुढे आरोग्य सेवेतच काम करण्याचा निर्णय घेतला. आणि आज आमची दुसरी नव्हे तर तिसरी पिढी आरोग्य सेवेतच आहे. ओके. खरं तर आपण या ठिकाणी वैद्यकीय सेवा बजावत असताना दुसरीकडे बघायला गेलं तर शिवनेरी फाउंडेशन असतील किंवा मिशन 500 कोटी असतील यांच्या माध्यमातून आपण आपल्या गावासह परिसरांमध्ये एक चळवळ उभी केली आणि त्या ठिकाणी एक जलदूत म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी ओळख प्रस्थापित झालेली आहे. हे कसं काय, म्हणजे कशा पद्धतीने झालं? खरं तर मी एक गावात 2017-18 मध्ये जेव्हा अत्यंत भीषण हे झालं होतं दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली होती त्यावेळेस खूप म्हणजे अक्षरशः ढोरांना चारा वगैरे अशा कोणत्याही गोष्टी उपलब्ध नसून त्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न हा समोर उभा होता. आणि शेजारीच राजनगाव गाव तिथं जलसंधारणाचं थोडं काम झालं होतं मिशन अंतर्गत, नाम फाउंडेशन यांच्या अंतर्गत. तर तिथं पाणी कसं आणि आपल्या गावाला पाणी का नाही हा मला मोठा प्रश्न, कारण तो माझा येण्या जाण्याचा रस्ता. तर मी त्या अनुषंगाने चौकशी केली. त्याच वेळेस शेखर निंबाळकर सर भेटले आणि त्यांच्या मार्फत मी मग मिशन आणि भूजल अभियान या दोघांशी जोडलं गेलो. आणि तिथून पुढे माझा हा पाण्याचा प्रवास चालू झाला. वेळोवेळी ट्रेनिंग घेणे, त्यानंतर भूजल अभियानाअंतर्गत आपण ट्रेनिंग घेतली आणि डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या माध्यमातून मिशनला मी जोडले गेलो. गावात मिटिंगा घेतल्या, जनजागृती केली, शोष खड्ड्यांसाठीचा मोठे मोठे आपले गावांना कसं एकजूट करता येईल या गोष्टीवर मी काम केलं आणि पहिल्या वर्षी काम चालू केलं. शेतकरी सुफलाम सुफलाम व्हावं या दृष्टिकोनातून आपण जवळपास 3 ते 4 धरण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारले गेले आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ देखील मिळतो आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावला आहे. तर कशा पद्धतीने एकंदरीत आपल्या भावना आहेत? सुरुवातीला तर म्हणजे काम करत असताना मी म्हणजे 2 वर्ष मी मिशन अंतर्गत गावात काम केलं. खूप जोरात लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यानंतर मग आपल्या शेत भागात मशीन उपलब्ध करून शेतकरी स्वतः डिझेल टाकून ते काम करत होते. नदी नाला ओढे सगळे खोलीकरण केलं आपण पूर्ण. पण निसर्गाचा एक मोठा खेळ असतो. आम्ही केलेले 2-3 वर्षाच्या कामात
19 आणि 20 मध्ये. तर 21 मध्ये खूप मोठा अतिवृष्टी झाली आपल्या भागात आणि त्याच्यात खूप मोठा पाण्याचा प्रवाह डोंगर भाग असल्यामुळे मोठमोठे मातीचे बांध फुटले. अक्षरशः फक्त आमच्या आंबेहोळ आणि लोणजे गावातील विचार केला तर 25 माती बांध फुटले होते. तर इतकं मोठं काम करूनही ते एका सेकंदात निसर्गासमोर शून्य झालो आपण. त्या अनुषंगाने आम्ही ती मागणी केली आणि ते जे सर्वे केला होता ते काही व्हिडिओ काढले होते अशा प्रकारे त्याची कुठेतरी दखल घेण्यात आली आणि त्या माध्यमातून मिशन, आकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांचा लोकसहभाग अशा प्रकारे 3 मातीचे बांध, मोठे सिमेंट बांध आपण पाथर्डी शिवारात एक, लोणजे शिवारात एक आणि आंबेहोळ शिवारात एक अशा 3 ठिकाणी बांधून आज रोजी जो पाण्याचा प्रवाह होता तो 2 ते 3 महिने थांबून आज पाण्याचा जो तुटवडा होता आणि त्या धरणाच्या खालच्या बाजूचे जेवढे शेतकरी असतील त्यांना आजपर्यंत पाणी पुरतंय. म्हणजे आपण विचार करू शकतो किती मोठी छोटीशी चळवळ ही त्या क्षेत्रातील कितीतरी हेक्टर जमीन आज ओलिताखाली आली आहे आणि हा माझा छोटासा प्रयत्न पण शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा झाला याचा. आपण पाण्याची चळवळ उभी केलेली आहे आणि या दरम्यान आपल्याला शेतकऱ्यांकडनं कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? शेतकऱ्यांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि प्रतिसाद म्हणण्यापेक्षा मी जे काम केलं त्याचं मला फलित म्हणून काय मिळालं मी ते तुम्हाला 2 शब्दात सांगतो. आमच्या क्षेत्रातील जो बी भागात ऊस म्हणजे डोंगर भाग असल्यामुळे भरपूर ऊस तोडीला जातात, स्थलांतर होतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोरडवाहू जमीन असल्यामुळे लोक मजुरीसाठी जातातच. त्याच्यात नुकसान असं आहे गावाचं नाही समाजाचं त्याच्यात, की ते त्यांच्या मुलांचं शिक्षण राहून जातं. ते मुलंही सोबत घेऊन जातात आणि त्याच्यामुळे कुठंतरी समाजाला एका ठिकाणी आणण्यासाठी पाणी हा प्रश्न माझा खूप ज्वलनशील आहे. त्याचं फीडबॅक असं की 100% तर नाही करू शकत, पण काही प्रमाणात परिवार हे ऊसतोडीला गेले नाहीत. पाणी उपलब्ध झाल्यामुळे बागायत केली, त्यांच्या मुलांचं शिक्षण झालं आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणामुळे म्हणजे त्यांना आर्थिक, शैक्षणिक आणि समाजाला पुढे नेण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न मी समजू शकतो आणि त्या गोष्टीचा मला कुठेतरी शेतकऱ्यांकडनंच हे मिळालं आपल्याला की नाही तुमच्यामुळे आमची शेती झाली, मुलांचं शिक्षण झालं. अशा प्रकारे छोटासा प्रयत्न मी तर केला. आपण सांगितलं की पाण्याची चळवळ उभी करत असताना शेतकऱ्यांकडून आपल्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तर पाण्याच्या समस्येला घेऊन पुढील भूमिका, रणनीती आपली काय असणार आहे? खरं तर डोंगराळ पट्टा असल्याने पाण्याचं भीषण टंचाई असते आणि त्यामुळे कोरडवाहू शेती शेतकऱ्यांना कसता येत नाही. म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी या भागातील शेतकरी नेहमी ऊसतोडीला जातो. त्यामुळे त्यांच्या मुलांचं अर्धवट शिक्षण राहते आणि शिक्षण अपूर्ण राहिल्याने त्यांना पूर्ण शिक्षण करता येते. म्हणून या तालुक्यातील भाग्यविधाते आमदार मंगेशदादा चव्हाण यांना विनंती करतो की गत काळात त्यांनी ज्याप्रमाणे मागील काही 17 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला, त्याच धर्तीवर त्यांनी त्या पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या हातातला कोयता थांबावा यासाठी दादानी पाण्याची व्यवस्था करून द्यावी. मग ते गिरणा धरण असो, मण्याड धरण असो, नदीजोड प्रकल्प असो या नारपार अशा कोणत्याही माध्यमातून त्यांनी पाण्याची व्यवस्था या भागात करून द्यावी. त्यामुळे शेतकरी सुखावेल व कुठेतरी अतिमागास म्हणून ओळखला जाणारा आमचा डोंगरपट्टा पुढे येईल आणि याचे संपूर्ण श्रेय मंगेशदादा चव्हाण यांना जाईल. त्यांनी याची दखल घेऊन पाण्याच्या समस्येपासून आमची सुटका नक्की करावी आणि त्यांना कळकळीची विनंती असेल असेच प्रकारे मी त्यांना मागेही स्वतः पर्सनली भेटून या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर टाकल्या आणि हे काम झाल्यानंतर एका इतिहासात नाव कोरलं जाईल अशा प्रकारे हे काम आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की ही समस्या आमचे ते सोडवतील. आपण पाण्याची चळवळ उभारत असताना किंवा त्या ठिकाणी पाण्यावरती काम करत असताना अचानक कोरोना सारखी महामारी आली. त्यामध्ये आपण
त्या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला कोविड सेंटर जो आहे तो आपल्या छोट्याशा गावांमध्ये स्थापन केला. नेमकं ही संकल्पना कशी सुचली? खरं तर पाण्याचं काम करत असताना पूर्ण गाव एकवटलेलं होतं आणि त्याच वेळेस अचानक कोविडचं खूप मोठा महामारीचा या जगावर धोका आला आणि लॉकडाऊन झाल्यामुळे पूर्ण देश नव्हे तर पूर्ण जागच्या जागी थांबले. आपणही त्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि असं करत असताना आमचे आदर्श क्रीडा मंडळ असेल किंवा लोक उदार फाउंडेशन असेल, मिशनच्या मार्फत असेल आणि आम्ही सगळे डॉक्टर मिळून आम्ही गावात मास्क वाटप करणे, कोविडमध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी, संपर्क टाळणे, या सगळ्या गोष्टींची आम्ही मोहीम राबवत होतो पहिल्या लाटेत. आणि ते करत असताना आर्सेनिक अल्बम एक रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी मेडिसिन आम्ही त्यावेळेस पूर्ण बाजूच्याही गावाला आम्ही वाटप केलेली होती. आणि तसेच दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा खूप मोठं तीव्रता वाढली, गावात अशी भयानक परिस्थिती झाली, त्याच वेळेस मी रुग्णसेवा देत असताना त्याच्यात वडील हे संपर्कात आल्यामुळे त्यांना कोविड पॉझिटिव्ह आले आणि BP शुगर असल्या कारणाने ते आमच्यातून निघून गेले. तर तो खूप मोठा दुखवटा माझ्यावरती होता आणि माझ्या पूर्ण परिवारावरती होता. आणि हे करत असताना अवघ्या गावातील जी वाईट परिस्थिती अक्षरशः बघून म्हणजे तांडवसारखा विषय चालू होता गावात. आणि त्या काळात अवघ्या 15 दिवसात मी डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या प्रेरणेने 2000 बॅच चाळीसगावमध्ये त्यांनी आयसोलेटेड सेंटर चालू केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय केला. वडिलांना अवघे 15 दिवसही नव्हते आणि मी कोविड सेंटर मधुभाऊ रुग्ण आश्रम या नावाने सुरू केले. आणि सुरू केल्या वेळेस आमच्याकडे फक्त जागा उपलब्ध होती आणि माझ्या हॉस्पिटलचे काही 4-5 बेड होते. तर ग्रामस्थांचा आणि रुग्णांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 10 पेशंट आमच्याकडे ॲडमिट झाले आणि बऱ्यापैकींची केअर केली गेली चांगल्या प्रकारे. त्यांना प्रिकॉशन, मेडिसिन वगैरे आणि निशुल्क त्या ठिकाणी आम्ही त्यांना ट्रीटमेंटही दिली आणि त्यांना आयसोलेट केले. अशा प्रकारे गावातला जो खूप मोठा धोका होता, जे लोक भयभीत होते, त्यांना कुठेतरी आशेचा एक किरण दिसला आणि त्या माध्यमातून आमचे बाकीचे जे वैद्यकीय क्षेत्रातले जे मित्र असतील, डॉक्टर गोरख राठोड आमचे काका, बाकीचे डॉक्टर संतोष राठोड, असे जे 7-8 डॉक्टरांच्या टीमने मिळून आम्हाला पूर्ण मदत केली. आणि ते मदत करत असताना गावात कमीत कमी 200 पेक्षा जास्त रुग्ण आम्ही ज्यांची परिस्थिती O2 कॉन्सन्ट्रेट म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी असताना देखील आम्ही त्या पेशंटला त्या ठिकाणी कव्हर केले, काही ट्रीटमेंट दिल्या, काही मेडिसिन दिल्या. आणि अशा प्रकारे गावात जो अत्यंत गावच नव्हे तर पंचकृषीतील पेशंट आमच्याकडे आले, त्यावेळेस त्यांचं ऑन रेकॉर्ड आपल्याकडे आहेत. आणि स्वतः आमदार साहेबही त्या ठिकाणी आले होते. त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि या सगळ्या कामाला आपल्याला पाठीशी आहोत, तुम्ही करा डॉक्टर, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला हिंमतही दिली. हे करत असताना गावातल्या बऱ्यापैकी मंडळी, इतर आदर्श गिरणामळ असो, बाकीचे काही फळ, म्हणजे रुग्णांसाठी काय काय, माझा पूर्ण परिवार रुग्णसेवेसाठी कटिबद्ध होता. त्या ठिकाणी त्यांनी गरम पाणी, काढा तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या खांद्याला खांदा लावून माझी धर्मपत्नी वैशाली राठोड या सगळ्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आमचा जो पूर्ण स्टाफ होता, आमचं पूर्ण गाव वाडा याने आम्हाला पूर्ण सपोर्ट केलं. त्यावेळेस पलंग कमी पडत होते, आमच्याकडे 4-5 पलंग होते. तर गावातील लोकांनी खाटा उपलब्ध करून दिल्या. त्या खाटांमुळे आम्हाला जास्तीत जास्त रुग्णांना आम्हाला ऍडमिट करता आले. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. काही चाळीसगावच्या मंडळींनी आम्हाला पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली, काहींनी खुर्च्या, आणि काही लोकांनी फळं, मोसंबी वगैरे जे जे त्यांच्याकडनं होईल अशी मदत केली. त्याचप्रमाणे काही पेशंट आमचे खूप म्हणजे ऑक्सिजन ड्रॉप असल्यामुळे मगर हॉस्पिटल, डॉक्टर किरण कुमार
मगर सरांचं त्यांचं मोठं योगदान मिळालं. त्यांनी आम्हाला O2 कॉन्सन्ट्रेटर असे 2 मशीन उपलब्ध करून दिले. त्यामुळे आम्ही त्या 5 ते 10 रुग्णांचा जीव वाचवण्यात यश मिळालं आम्हाला. आणि असे करत असताना गावातनं खूप अशी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आणि गावात असलेलं कोविड सेंटर आम्ही शेवटी आश्रमशाळा, म्हणजे पेशंट वाढल्यामुळे आश्रमशाळेत त्यावेळेस लॉकडाऊन असल्यामुळे बंद असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट केलं. त्या ठिकाणीही आश्रमशाळेचं आणि पूर्ण समाजाचं या ठिकाणी खूप मोठं योगदान मिळालं. करत असताना आपण ह्या महामारीतून जेव्हा कोविडचा प्रभाव कमी झाला त्यावेळेस आम्ही हळूहळू पेशंट कमी होत गावातील जी भयावची परिस्थिती आहे पेशंट कंट्रोल करण्यात आम्हाला पूर्ण यश आले आणि अशा प्रकारे आमचं गाव वाचवण्यासाठी हे आमचं एक मोठं पाऊल आमच्या सगळ्यांच्या गावाच्या सहकार्याने पार पडलं.